DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। यवतमाळमध्ये दिल्लीस्थित सर्वत्र शिक्षा समिती या एनजीओने शासकीय भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांकडून हजारो रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला। यावर मनविसेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। मनसेने दिलेल्या निवेदनात उमेदवारांकडून अर्जासाठी 300 ते 400 रुपये आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून प्रत्येकी 15,500 रुपये घेण्यात आल्याचे नमूद आहे। शासकीय मान्यता नसतानाही भरतीसारख्या जाहिराती वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या। काही अधिकाऱ्यांचा यात सहभाग असल्याचा आरोप करत एनजीओच्या मुख्य संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली। शिक्षण विभागाने दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाईचे आश्वासन दिले असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिलाय। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, यवतमाळ। आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शिक्षणाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि इथे आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आमची मागणी हे होती की सर्वत्र शिक्षा समिती ही एक बोगस पद्धतीची शिक्षक भरती यवतमाळ जिल्ह्यात करत होती। या सर्व गैरप्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने यवतमाळ शहराच्या वतीने उघडकीस करण्यात आला। शनिवारी आम्ही त्या कार्यालयात आकस्मिक भेट देऊन त्या कार्यालयात जे फॉर्म विक्री चालू होती ती बंद केली। रविवारीही बंद होती आणि सोमवारी त्यावर शिक्षण विभागाने कारवाई केली। कारवाई झाल्यानंतरही अद्यापही त्या सर्वत्र शिक्षण समितीच्या संचालकाविरोधात कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाही आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ही मागणी आहे की आपण या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा। आज आम्ही इथं हे आंदोलन केले असता जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आज रोजी गुन्हा दाखल होईल 4 वाजेपर्यंत आणि आम्ही आमचं हे आंदोलन इथे थांबवलेलं आहे। आज जर 4 वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक भूमिका घेईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.